रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मग एकमेकाला शेअर करायचा आहे. मात्र आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या वतीनं सन्मान निधी ह्याच महिन्यात मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. सर्वसाधारणपणे 19,000 जे सभासद झालेले होते त्यापैकी 65 वर्षाचे सभासद हे सर्वसाधारणपणे 1401 सभासद आहेत 65 वर्षाचे, आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान निधी म्हणून 10,000 रुपये एक वेळ मिळणार आहेत. त्या कार्यक्रमाची आता लवकरच रूपरेखा ठरेल 2-4 दिवसात. तसं तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल ज्यांना ज्यांना ते पैसे मंजूर झालेले आहेत सर्व सभासदांना. असं काही नाही, कारण ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे. रिक्षा टॅक्सी चालकांचीच जबाबदारी आहे की ऑनलाईन प्रक्रिया आहे ही, आणि ऑनलाईननं अर्ज भरायचे आहेत हे मात्र विसरू नका. पण 1 मे पर्यंत ज्यांचं 65 वर्ष वय पूर्ण झालेले आहे त्यांची यादी सर्वसाधारणपणे 1400 लोकांची बनलेली आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका कार्यक्रमाच्या द्वारे त्यांना तो सन्मान निधी हा दिला जाणार आहे. रिक्षा चालकांनी काय माहिती आहे का, सभासद होणं हे गरजेचं आहे, आणि तुम्हाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आता पहिल्या टप्प्यात 1 टाईम ज्यांचं वय 65 वर्ष आहे अशांना एका कार्यक्रमाद्वारे 10,000 रुपये सन्मान निधी हा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. लवकरच ही तुम्हाला तारीख सांगितली जाईल. तुमच्या मोबाईलमध्ये सर्वांना मेसेज येणार बघा. कार्यक्रम ठरला. सर्वसाधारणपणे ह्या 26-27 मेलाच तो कार्यक्रम आहे, आणि मग तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहायचं आहे. तुम्ही आता बँक खाती फॉर्म भरताना जोडलीत की नाही, तुम्हाला बँक खाती जोडलीत असती तरी आता जोडून घ्या तुम्ही ताबडतोब. साईटवरनं ज्यांनी अर्ज भरलेत त्यांनी बँक खाते जोडून घ्या ना, पण फॉर्म भरताना मात्र व्यवस्थित भरा. पण सर्वसाधारणपणे 1400 ते 1500 लोकांना 10,000 रुपये सन्मान निधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिक्षा टॅक्सी चालकांना मिळणार आहे आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचा. आणि प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाची जबाबदारी आहे सभासद होणं, हे मात्र लक्षात ठेवा. लवकरच तुम्हाला सन्मान निधी 10,000 रुपये मिळणार. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.